जालना शहरात देह व्यापाराचा मोठा पर्दाफाश. पोलिसांच्या धडक कारवाईत 13 महिलांची सुटका, 7 आरोपी अटकेत. जालना शहरात सुरू असलेल्या अनैतिक देह व्यापाराच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करत धडक कारवाई केली आहे. बसस्थानक परिसरातील 2 लॉजवर टाकलेल्या छाप्यात तब्बल 13 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालक, व्यवस्थापक आणि ग्राहकांसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाला बस स्टँड रोडवरील मोक्षा आणि वैष्णवी या लॉजमध्ये देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. काही व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून सक्तीचे हा व्यवसाय करून घेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथक व स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम आखून शुक्रवारी सायंकाळी नियोजनबद्ध छापा टाकला. अचानक झालेल्या धाडीत पोलिसांनी देह व्यापाराच्या जाळ्यात अडकलेल्या 13 महिलांची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये पश्चिम बंगालमधील 6 महिला, आसाममधील 3 महिला, महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर मधील 4 महिला यांचा समावेश असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. सचिन नंदू पवार, मोक्षा लॉज मालक, राहणार वाटूर, तालुका परतूर. संतोष भोलेनाथ जाधव, मॅनेजर, राहणार खडपुरी, जालना. कैलास रतन कुमार, मॅनेजर, मूळ राहणार राजस्थान, सध्या जालना. पंकज भाऊसाहेब निकाळजे, राहणार जामवाडी. तुषार हरीश बंत्रा, राहणार परतूर. रोहित संजय बोर्डे, राहणार जामवाडी. करण रवी वाहुळे, राहणार जामवाडी. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी 81,750 रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त केली आहे. सर्व आरोपींविरुद्ध महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 6 अन्वये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात येत असून या रॅकेट मागील मुख्य सूत्रधार आणि इतर संबंधितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून शहरातील अनैतिक व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, जालना.